नेपाळमध्ये 20 विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। नेपाळची परिस्थिती सध्या खूपच जास्त भयानक आहे, कारण नेपाळमध्ये एक उग्र आंदोलन पेटलेलं आहे। नक्की नेपाळमध्ये काय झालंय आणि याचा भारतावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो हे थोडंसं समजून घेऊया। काय झालं, नेपाळ सरकारने 4 सप्टेंबर 2025 ला एक निर्णय घेतला। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या देशामधील 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपण बंदी घालत आहे। यामागे नेपाळ सरकारने हे कारण दिलं की सुप्रीम कोर्टाने त्यांना आदेश दिला होता की नेपाळमध्ये जेवढे सोशल मीडिया साइट्स आहेत त्या सर्वांची नोंदणी करणं आवश्यक आहे। 2024 मध्ये हा कायदा बनवला आणि 7 दिवसाची मुदत या कंपनीने दिली। त्यामध्ये सरकारने सांगितलं होतं की कंपनीने आपल्या देशामध्ये नोंदणी करायची आहे, त्यांचे ऑफिसेस जे आहेत ते नेपाळमध्ये उघडायचे आहेत आणि आम्ही दिलेल्या कायद्याचं पालन करायचं आहे। पण फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, अशा मोठमोठ्या कंपन्यांनी नेपाळ सरकारने दिलेल्या कायद्याचं पालन केलं नाही। त्यामुळे सरकारला हा मोठा डिसिजन घ्यायला लागला। यामागे सरकार हे कारण देतंय, सरकारचं असं म्हणणं आहे की या प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यामुळे सायबर क्राईम जे आहेत ते कमी होतील, फेक न्यूज, अफवा, दोष पसरवणारा कंटेंट जो आहे तो सुद्धा थांबेल आणि त्यामुळे नेपाळवासियांचा फायदा सुद्धा होईल। ज्यावेळेस सरकारने या सोशल मीडिया साइटवरती बंदी घातली त्यावेळेस जनजी पिढीमध्ये खूप जास्त जन आक्रोश झाला। या सगळ्यांना असं वाटायला लागलं की आमची अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती सरकारने घाला घातलेला आहे, सरकारने सोशल मीडिया साइट बंद नाही करायला पाहिजे। म्हणून जनजी पिढीने एक आंदोलन चालू केलं। हे आंदोलन खूप मोठ्या स्तरावरती पोहोचलं। विरोधी पक्षातील नेत्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि बऱ्याच लोकांचं हे म्हणणं होतं की सोशल मीडियावर बंदी घालणं म्हणजे आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी घालणं आहे। आंदोलनातील बरेच विद्यार्थी हे बोलताना आढळले की सोशल मीडियावर बंदी घालण्याऐवजी करप्शन बंद करा, पण सरकारने काय विद्यार्थ्यांचं ऐकलं नाही आणि बंदी कायम ठेवली। विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि हे विद्यार्थी 20 वयाच्या आतलीच होते, म्हणजे संपूर्ण जेनजी पिढी होती। म्हणून या आंदोलनाला जेनजी आंदोलन सुद्धा असं म्हणण्यात आलं। हे आंदोलन खूप मोठं झालं आणि याने हिंसेचं वळण सुद्धा घेतलं। आंदोलक जे आहेत ते संसदेमध्ये घुसले, एका ॲम्ब्युलन्सला जे आहे ते त्यांनी आग लावली आणि संसदेमध्ये सुद्धा तोडफोड करायचा प्रयत्न केला। सुरुवातीला पोलिसांनी आसू गॅस जे आहेत ते फोडले, त्यानंतर पोलिसांनी यांना खूप जास्त थांबवण्याचा प्रयत्न केला, पण हे आंदोलक थांबले नाही। त्यांनी संसदेला घेराव घातला। म्हणून सरकारने आदेश दिले की या आंदोलनावरती गोळीबार करा आणि नेपाळ पोलिसांनी गोळीबार केला आणि यामध्ये 14 ते 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय असा न्यूजमध्ये आकडा समोर येतोय, तर 45 ते 100 विद्यार्थी जखमी झालेले आहेत अशा प्रकारचा आकडा समोर येत आहे। सोशल मीडियामुळे एवढं मोठं आंदोलन होऊ शकतं याचा कोणी विचार तरी केलाय का? बघा, आपल्या देशामध्ये लोक फक्त 2-3च कामं करतात, एक तर जॉबला जातात किंवा सोशल मीडियावर असतात। आपल्याकडे कंटेंट क्रिएटर्स किती झालेले आहेत, कोणी यूट्यूबवरती आहे, इंस्टाग्रामवरती आहे, कोणी फेसबुकवरती आहे, सगळीकडे कंटेंट क्रिएटर झालेले आहेत आणि सोशल मीडियाचा वापर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। तुम्ही विचार करा, जर का आपल्या इकडे अशा प्रकारे अचानकच सोशल मीडियावरती बंदी आणली तर काय अवस्था होईल? तशीच अवस्था नेपाळमध्ये झालेली आहे। नेपाळची लोकसंख्या जवळजवळ 3 करोड आहे आणि त्यातील 90% लोक हे सोशल मीडिया वापरतात आणि अचानकच एका रात्री त्यांचा संपूर्ण सोशल मीडिया सरकारने बंद केला। त्यामुळे या लोकांचा उद्रेक जो आहे तो पेटला आणि या लोकांना आंदोलन करावं लागलं। खरं तर ही सिच्युएशन नेपाळ सरकार अतिशय सहजपणे हाताळू शकत होतं, पण त्यांनी ते हाताळले नाही। अचानक बंद करण्याऐवजी या कंपनीबरोबर जर का त्यांनी व्यवस्थित संभाषण केलं असतं तर कदाचित त्यांच्यावरती ही वेळ आली नसती। पण तुम्हाला माहिती आहे का, नेपाळचं जे सध्याचं सरकार आहे ते चीन सरकारच्या खूप जास्त जवळ आहे आणि चीनमध्ये कम्युनिस्ट विचारसरणीचं सरकार आहे आणि नेपाळमध्ये आता बसलेले नेते मंडळी सुद्धा सरकारमध्ये ते सुद्धा कम्युनिस्ट विचारसरणीचे आहेत। आता भारतावरती या घटनेचा खूप मोठा परिणाम होणार आहे, कारण काही दिवसापूर्वी तुम्ही श्रीलंकेमध्ये सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन झालेलं बघितलं होतं। तेव्हा सुद्धा लोकांनी प्रधानमंत्र्याच्या घरामध्ये ऑलमोस्ट घुसले होते आणि तिकडे सुद्धा तोडफोड केली होती। बांगलादेशचे तर पंतप्रधान थोडक्यात वाचले आणि त्यांना भारतामध्ये पळून यावं लागलं, हे सुद्धा आंदोलन बघितलं आणि आता नेपाळमध्ये अशा प्रकारचं आंदोलन होतंय। म्हणजे चीन ज्या लोकांच्या जवळ जातोय त्या देशामध्ये अशा प्रकारच्या कुरघोडी होत आहेत। त्यामुळे भारताने सध्या सावध राहणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट सोशल मीडियाची, तर सोशल मीडिया आता लोकांना किती कनेक्ट झालाय याचा तुम्ही विचार करा। सोशल मीडिया बंद झाल्यामुळे एवढं मोठं आंदोलन होतं आणि या आंदोलनामुळे सरकार जे आहे ते अस्थिर होतं। आताच बातमी येते की नेपाळच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या घटनेमुळे राजीनामा दिलेला आहे। याचाच अर्थ काय, सरकारने एक चुकीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या किती अंगाशी आला
हे दिसतंय. मला वाटतंय की हा सोशल मीडियाचा उद्रेक नाही आहे. खरं तर नेपाळ सरकार हे कम्युनिस्ट सरकार आहे, त्यामुळे तिकडल्या जनतेचा उद्रेक सुद्धा समोर येतोय. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल? नेपाळमध्ये जो गोळीबार झाला आहे आणि चीन आणि भारताच्या संबंधाबद्दल, किंवा भारतावरती काय परिणाम होईल, किंवा भारतातील सोशल मीडिया बंद झालं तर काय होईल, या सगळ्या गोष्टी कमेंटमध्ये नक्की सांगा. पण सध्या नेपाळची स्थिती अगदीच गंभीर आहे. तिकडे जवळजवळ 19 विद्यार्थ्यांचा गोळीबारात मृत्यू झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.